मध्ये वरळी डोम इथं विजय मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्याची जय्यत तयारी झालेली आहे। या मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत। दरम्यान ही दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे ठाकरे बंधूंचा मेळावा तर दुसरीकडे भाजपचे दोन मोठे नेते बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार आपसामध्ये चर्चा करताना पाहायला मिळतात। आणि थेट पुण्यामध्ये आपण जाणार आहोत। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत आहेत। योगेश, ठाकरेंच्या मेळाव्यासाठी आता दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते रवाना होत असतील, काय आहे, कसं आहे वातावरण? सागर, याच विजय मेळाव्यानिमित्त पुण्यातील मनसैनिक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते या निमित्ताने एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। इतर वेळी हे दोन्ही पक्ष एकत्र कधी आपल्याला बघायला मिळत नाही, पदाधिकारी एकत्र कधी आलेले बघायला मिळत नाही। मात्र आज हे वेगळं चित्र या निमित्ताने पाहायला मिळते। या सगळ्या पदाधिकाऱ्यांची तयारी झालेली आहे आणि आता हे सर्व पदाधिकारी मुंबईकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि बाबू वागसकर आहेत मनसेचे नेते, संजय मोरे शहर प्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब पक्षाचे, मुंबईकडे रवाना होत आहेत। आज वेगळं चित्र पाहायला मिळते, सगळे पदाधिकारी एकत्र, व शिवसैनिक ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि तुम्ही देखील। नाही, तसे आम्ही पहिले शिवसैनिकच आहोत। 2006 पासून आम्ही मनसेमध्ये प्रवेश केला, मनसैनिक झालो। परंतु आजचा दिवस हा अतिशय ऐतिहासिक दिवस आहे। हा दिवस हा मराठी माणसाचा दिवस आहे आणि ह्या मराठी माणसाला ह्या दोघा बंधूंनी एकत्र आणले आणि तो कार्यक्रम, तो उत्साह बघायला आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यामुळे हा दिवस हा आमच्यासाठी खूप सोन्याचा आणि चांगला दिवस आहे। हे चित्र आजच्या पुरतं मर्यादित राहील, यापुढे राजकीय सुद्धा असं चित्र असणार? हा निर्णय दोन्ही ठाकरे बंधूंनी घ्यायचा आहे। ते निर्णय दोघं बंधू जो काय निर्णय घेतील तो आम्हाला दोन्ही सैनिकांना मान्य असेल। मराठी माणसाच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आज जो ऐतिहासिक क्षण बघण्यास आम्ही त्या ठिकाणी जातोय, हा सोनेरी दिवस कायम राहावा अशी तमाम महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे। दोघे बंधू निर्णय घ्यावा, त्याप्रमाणे पुढची आमची वाटचाल असेल। राजकीय सुद्धा एकत्र यावेत अशी सगळी तुमची भूमिका असणार आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या अनेक मराठी जनांची सुद्धा ती इच्छा व्यक्त होताना महाराष्ट्राच्या हितासाठी जे चांगलं ते आज घडावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। मग त्यातून त्यांनी जर का एकत्र येणं असेल ते पण आम्हाला मंजूर आहे। पण अनेक अडथळे सुद्धा येताना पाहायला मिळतात या सगळ्या बंधूंना एकत्र येण्यामध्ये। ते ज्या लोकांना वाटतं की हे दोघं एकत्र आल्यानं त्यांच्या पक्षाचं नुकसान होईल, महाराष्ट्राचं हित हे निश्चितच जपलं जाणार आहे। कारण मराठी हाच अजेंडा हा राजसाहेबांनी सांगितलेलं आहे, तर त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखत असेल तर कुठेतरी प्रयत्न केले जात आहेत। पण आज काय होणार हे आपल्याला नक्कीच मुंबईमध्ये कळेल। काय आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे तुमचं देखील लक्ष लागून असणार आहे? हो, नक्कीच। आज उद्धव साहेब काय बोलतील, राजसाहेब काय बोलतील ह्याच्याकडे आमचं लक्ष आहेच ना। त्याच्यासाठी तर आम्ही सगळे पुण्यावरून आता मुंबईकडे रवाना होणार आहे। हे तर काही वेगळं काही आता भेटेल, त्यातून आम्हाला काही शिकायला भेटेल, ह्या गोष्टी आता कळतील आम्हाला तिथं जाऊन। बरोबर आहे योगेश। त्यामुळे पुण्यामधील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आता रवाना होत आहेत। थेट आपण वरळी डोम परिसरात